हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 24 एप्रिलच्या एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, शलाकाने आनंदीला फसवलं आणि तिचं सगळं स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतलं की कंपनीत इन्शुरन्सचा कसा घोळ झाला आहे. आणि मग हीच बातमी तिने न्यूज चॅनलवर चालवली आणि युगंधर निंबाळकरची बदनामी केली. युगंधर निंबाळकरला आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांशी काही देणं घेणं नाहीये. त्याने सगळ्यांचा जीव धोक्यात टाकलाय आणि स्वतःची खळगी भरतोय. हे सगळं पाहून युगंधर खूप चिडला. त्याने आनंदीला बोलावून घेतलं आणि आनंदीने माझा विश्वासघात केलाय असं म्हणून चक्क तिला नोकरीवरून काढून टाकलंय, कंपनीतून काढून टाकलंय. आनंदी खूप दुःखी झाली आणि मग आनंदीने ठरवलंय की ती 12 तासांच्या आत स्वतःला निर्दोष सिद्ध करणार, शलाकाचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर आणणार. मग आनंदी हे करू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आबा जाधवांच्या तिन्ही नाती एकमेकींच्या गळ्यात पडून रडत असतात. तेवढ्यात पिंट्या तेथे येतो आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचं त्याला प्रमोशन करायचं असतं. तो आनंदी, आरती, आर्ची या तिघींचं खूप कौतुक करतो की तुम्ही तिघींनी घर किती छान सांभाळलंय. खरंच या घरावर बाईचा आशीर्वाद आहे, म्हणूनच तुमचं घर एवढं सुखी आहे. आणि या तिघीसुद्धा खूप खुश होतात. आणि मग पुढच्या क्षणी आनंदी, आरती, आर्ची या तिघी सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. घरातून जमून आणलेले सगळे पैसे ते रिसेप्शनिस्ट समोर ठेवतात आणि रिसेप्शनिस्ट खूप चिडते आणि विचारते, अहो हे काय आहे? तुम्ही असे सगळे चुरगळलेल्या नोटा, ही चिल्लर, हे सगळं कशाला आणलंय? तुम्हाला 3 लाख रुपये भरायचेत. तर आनंदी म्हणते, ओ मॅडम प्लीज, हे आमचे मेहनतीचे पैसे तुम्ही घ्या ना. आरती सांगते, आपण पटकन मोजू, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आणि मग ही रिसेप्शनिस्ट, आरती सगळेजण हे पैसे मोजू लागतात आणि पाहता पाहता हे 60,000 रुपये भरतात. आणि ही रिसेप्शनिस्ट म्हणते, अहो हे तर फक्त 60,000 रुपये. तुमच्या आबांच्या ऑपरेशनसाठी 3 लाख रुपये लागणार आहे. यात अजून 2,40,000 रुपये कमी आहेत. ते भरल्याशिवाय ऑपरेशन काही होणार नाही. आनंदी, आरती, आर्ची, वरुण यांना जबर धक्काच बसतो. आणि त्याच वेळेस शलाकाची एक एम्प्लॉई तेथे येते आणि म्हणते, तुमच्यात आनंदी कोण आहे? आनंदी सांगते, मी. तर ही एम्प्लॉई म्हणते, तुम्हाला शलाका मॅडमने बोलवलंय. आनंदी विचारते, शलाका मॅडमने मला का बोलवलंय? तर ही एम्प्लॉई सांगते, कारण त्यांना तुम्हाला मदत करायची आहे. तुम्ही खूप मेहनती आहात, खूप हुशार आहात आणि त्यांना तुमचं कौतुक वाटतं. त्यांना समजलंय की तुमच्या आजोबांवर मोठं संकट आलंय, तुम्हाला पैशांची गरज आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. आनंदी म्हणते, ठीक आहे, मी जाते त्यांना भेटायला. आरती ही म्हणते, जा आनंदी तू त्यांना भेटायला. आणि आनंदी त्यांना भेटायला जाते. इकडे शिर्के आपल्या एका माणसाला सांगतो, हा घोळ नेमका काय आहे ते लवकरात लवकर शोधून काढा. इन्शुरन्सचा घोळ मालक साहेबांना कळता कामा नये, नाहीतर मालक साहेब खूप चिडतील. हा माणूस म्हणतो, ठीक आहे, मी आत्ताच्या आता इन्शुरन्स कंपनीला कॉल करतो, ईमेल करतो आणि हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करतो. शिर्के म्हणतो, ठीक आहे, सगळ्यात आधी मला कळवा. आणि इकडे आनंदी शलाकाला भेटायला येते. शलाका हॉस्पिटल बाहेरच गाडीत उभी असते. शलाका आनंदीला म्हणते, हॅलो आनंदी, मी शलाका. मी तुझं खूप नाव ऐकलंय. पॅरिसच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तू युगंधरला खूप मदत केली होती, तुझ्यामुळेच त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं. पण तुला काय फायदा झाला? आज तुझ्यामुळे त्याला इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, पण तुझ्या आजोबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्यांना पैशांची गरज आहे. पण युगंधर येथे आला का? त्याने तुला मदत केली का? तर नाही. पण मी तशी नाही आहे, मी सगळ्यांना मदत करते. मला तुझं टॅलेंट माहिती आहे आणि मला तुला मदत करायची आहे. तुझ्या आबांच्या ऑपरेशनसाठी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे मी तुला देईल. आनंदीला आश्चर्य वाटतं आणि आनंदी विचारते, पण तुम्ही माझी मदत का कराल? तर शलाका सांगते, कारण मी तुझ्या मालक साहेबांची कॉम्पिटिटर आहे आणि बिझनेसमध्ये चढाओढ असतेच, प्रत्येकाला एकमेकांपेक्षा पुढं जायचं असतं. तसंच मला तुझ्या मालक साहेबांच्या पुढे जायचं आहे. आणि तुझ्यासारखी मुलगी जर माझ्याबरोबर काम करायला तयार असेल ना, तर मी त्याच्या पुढे नक्कीच जाईल. आनंदीला काही कळतच नाही की शलाकाला नेमकं काय म्हणायचं आहे. आनंदी म्हणते, पण तुम्ही मला एवढे पैसे द्याल का? तर शलाका सांगते, हो आनंदी, तुला जेवढे हवे असतील तेवढे पैसे मी तुला देईल. फक्त तुला माझ्याबरोबर यावं लागेल आणि मग मी तुला पैसे देईल. आता तूच ठरव,
तुला तुझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे की तुझ्या आबांचा जीव महत्त्वाचा आहे? आणि आनंदीच्या सगळ्या आशा अपेक्षा आता फोल ठरलेल्या असतात. ना तिला इन्शुरन्सचे पैसे मिळणारे, ना तिच्या घरात एवढे पैसे. त्यामुळे आबांचा जीव वाचवायचा असेल तर या शलाकाचं ऐकावंच लागेल असा विचार आनंदी करते. आणि इकडे मालक साहेब त्यांच्या एका मित्रांशी बोलत असतात आणि उद्या तुम्हाला भेटायला येऊ असं ते सांगतात. शिर्के म्हणतो, ठीक आहे मालक साहेब, उद्या सकाळी आपण जाऊया. तसंही आपल्या कोणत्या महत्त्वाच्या मीटिंग नाही आहे. म्हणजे शिर्केने युगंधरला सांगितलेलंच नाही आहे की आबांना हार्ट अटॅक आला आहे, त्यांना पैशांची गरज आहे. जर पैसे पोहोचले असते आबांपर्यंत तर हा सगळा धिंगाणा झालाच नसता. पण शिर्केने ही गोष्ट लपवली. आणि तेवढ्यात शिर्केने ज्या माणसाला इन्शुरन्सचं काम करायला सांगितलेलं असतं तो तेथे येतो आणि म्हणतो, शिर्के साहेब मी ईमेल केलाय. युगंधर विचारतो, कोणता ईमेल? शिर्के चांगलाच घाबरतो आणि हा माणूस सुद्धा घाबरतो आणि खोटं बोलतो. शिर्के साहेबांनी मला त्यांना एक ईमेल करायला सांगितला होता, तो इम्पोर्ट एक्सपोर्टच्या डेटाबद्दल, तो मी केलाय असं म्हणून हा माणूस तेथून निघून जातो. शिर्के म्हणतो, मालक साहेब मला थोडं महत्त्वाचं काम आहे, मी आलोच असं म्हणून शिर्के पण तेथून निघून जातो. युगंधरला काहीच कळत नाही. आणि इकडे शलाकाने आनंदीला आपल्या घरी आणलेलं असतं आणि ती चक्क आनंदीला 2,40,000 रुपयांचा चेक फाडून देते. आनंदीला म्हणते, आनंदी हे घे पैसे, आता या पैशांमध्ये तुझ्या आबांचं ऑपरेशन होईल आणि ते नक्की बरे होतील. आनंदी म्हणते, थँक्यू मॅडम, मला या पैशांची खूप गरज होती, मी तुमचं हे कर्ज लवकरात लवकर फेडेल असं म्हणून आनंदी चेक घेऊन जाऊ लागते. पण शलाका तिला थांबवते आणि म्हणते, आनंदी थांब ग, मला एक कळत नाहीये की तुम्ही इतक्या मोठ्या फॅक्टरीमध्ये काम करतात, युगंधर निंबाळकरची फॅक्टरी, आणि तेथे तुमचा साधा इन्शुरन्स नाहीये. अशा गरजेच्या वेळेस इन्शुरन्स कामाला येतो ना? आनंदी सांगते, नाही मॅडम, आमच्या सगळ्यांचा इन्शुरन्स आहे. मालक साहेबांनी फॅक्टरीत काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स काढला आहे. पण जेव्हा आम्हाला पैशांची गरज पडली, डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करण्यासाठी 3 लाख रुपये लागतील. मग आम्ही आबांचं इन्शुरन्स कार्ड काढलं आणि फॅक्टरीमध्ये गेलो चौकशी करण्यासाठी की आम्हाला इन्शुरन्सचे पैसे कधी मिळतील. तर तेथे गेल्यावर आम्हाला कळलं की कंपनीत काम करणाऱ्या सगळ्या लोकांचं इन्शुरन्स तर एक्सपायर झाला आहे, इन्शुरन्स रिन्यूज नाही केला आहे. हे ऐकून शलाका जसा काय खूप मोठा धक्का बसला असं नाटक करते. आणि आनंदीचं हे सगळं बोलणं चक्क एक माणूस व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतो, तिचा व्हिडिओ शूट करत असतो. पण आनंदीला दिसत नाही, त्यामुळे तिला हे काही माहीत नसतं, तिला काही कळत नाही. हा माणूस एकदम शांतपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतो. आणि मग शलाका म्हणते, अरे देवा, ही तर किती मोठी फसवणूक आहे कर्मचाऱ्यांची. कर्मचारी रात्रंदिवस कष्ट करतात, कंपनीसाठी आपल्या रक्ताचं पाणी करतात आणि त्यांना अशा अडीनडीलाच काही फायदा झाला नाही, पैसे नाही मिळाले तर काय होईल? आनंदी, तुला ही शुद्ध फसवणूक वाटत नाही का? आनंदी म्हणते, हो मॅडम, तुम्ही खरं बोलताय, ही फसवणूक तर आहे. कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स असायलाच पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी आणि युगंधर साहेबांनी तो रिन्यू करायला हवा होता. पण काय झालं काय माहीत, तो रिन्यू झालेलाच नव्हता. आनंदी ही आपल्या मनातलं सगळं काही बोलत असते, कारण तिला माहीत नसतं या शलाकाचा उद्देश नेमका काय आहे आणि हे सगळं फोनवर रेकॉर्ड होतंय. इकडे शिर्के या इन्शुरन्सवाल्या अधिकाऱ्याला चांगलं दटावतो आणि म्हणतो, तुम्हाला सांगितलं होतं ना मालक साहेबांना यातला काहीच कळायला नको आणि तुम्ही त्यांच्यासमोर येऊनच सगळं बोलताय. हा माणूस म्हणतो, सॉरी साहेब, सॉरी, परत अशी चूक होणार नाही. शिर्के म्हणतो, काय सॉरी, जाऊ द्या, ते सांगा आता पुढे काय झालं त्या प्रकरणाचं. तर हा माणूस सांगतो, इन्शुरन्स कंपनीने सांगितलंय या सगळ्या प्रकरणात आमची काही चूक नाहीये, तुमच्याकडूनच काहीतरी प्रॉब्लेम आहे. शिर्के म्हणतो, आपल्याकडून? ठीक आहे, मी पाहतो, जा तुम्ही. हा माणूस निघून जातो. शिर्के विचार करतो, आता काय करायचं. पण आबांना पैसे पुरवावे हा विचार काही त्याच्या मनात येत नाही. आणि इकडे शलाका आपलं प्लॅनिंग सुरूच ठेवते. आणि शलाका म्हणते, खरंच आनंदी, तू खूप धीराची आहे. आज मी तुला मदत केली म्हणून तुझ्या आबांचा जीव वाचेल, पण बाकीच्या कर्मचाऱ्यांचं काय? त्यांच्याबरोबर असं काही झालं तर काय करायचं? त्यांच्या बायका पोरांचं काय होईल? त्यांना वेळेवर मदत मिळू शकेल का? आनंदी म्हणते, मॅडम तुम्ही अगदी खरं बोलताय, पण आता मी जाते, मला हे पैसे हॉस्पिटलमध्ये जमा करायचे आहेत आणि आबांना वाचवायचं आहे. आबांचं ऑपरेशनसुद्धा वेळेस सुरू व्हायला हवं ना. आणि आनंदी जाऊ लागते तर शलाका तिला पुन्हा एकदा बसवते आणि म्हणते, अगं आनंदी बस ग, आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहे, तू मनमोकळेपणाने बोल, तुझ्या मनात जे काही असेल ना ते बिनधास्त बोल,
कोणाला घाबरू नको. आनंदी म्हणते, नाही मॅडम, मला आहे ना लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचावं लागेल, मला जाऊ द्या. असं म्हणून आनंदी उभी राहते. शलाकाला तिला काही थांबवता येत नाही आणि आनंदी ही घराबाहेर जाणार इतक्यात हा जो कॅमेरामन असतो तो कॅमेराची एक लेन्स खाली पाडतो आणि आनंदीचे कान तर किती भारी आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आनंदीला लगेच हा आवाज येतो आणि आनंदी विचारते, मॅडम कोण आहे इथे, आपल्या दोघींशिवाय कुणी आहे का? तर शलाका खूप चिडते आणि या माणसाला म्हणते, ए अरुण, शांत बस ना थोडा. आनंदीला मोठा धक्काच बसतो. या आमच्या दोघींशिवाय एक अरुण नावाचा माणूस सुद्धा येथे. आणि आनंदी चक्क या अरुणच्या दिशेने धावत सुटते. मॅडम कोण येथे, कोण येथे? शलाका म्हणते, अगं तो बागेतला माणूस आहे. पण आनंदी काय ऐकत नाही आणि चक्क या अरुणच्या दिशेने धावते आणि ती चक्क त्या कॅमेऱ्याला जाऊनच धडकते. कॅमेऱ्याला हात लावताच तिला समजतं हा कॅमेरा होता. शलाका डोक्यालाच हात लावते. आनंदी विचारते, मॅडम हा तर कॅमेरा आहे, याचा अर्थ तुम्ही आपलं सगळं बोलणं रेकॉर्ड करून घेतलं की काय? शलाका काही घाबरत नाही आणि म्हणते, हो आनंदी, मी आपलं सगळं बोलणं रेकॉर्ड करून घेतलंय. आनंदीला जबर धक्काच बसतो. आनंदी विचारते, पण मॅडम तुम्ही असं का केलं? तर शलाका सांगते, तुझ्या मालक साहेबांचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी. आता तू जे काही बोलली ना ते सगळ्या जगासमोर मी आणणार, न्यूज चॅनलवर चालवणार आणि मग तुझा मालक साहेब एक्सपोज होणार. आनंदी खूप घाबरते. शलाकाकडे येते पण तिला ठेच लागते आणि आनंदी ही शलाकाला समजवण्याचा प्रयत्न करते. मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी आता तुम्हाला जे काही सांगितलं ना त्यात मालक साहेबांची काही चूक नाहीये. हा टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो ना? तर शलाका चिडून म्हणते, टेक्निकल प्रॉब्लेम असू दे ना, मला काय फरक पडतो? मला त्या युगंधरला बर्बाद करायचं होतं आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी होती. ती मदत मला मिळाली आहे. तर आनंदी खूप चिडते आणि म्हणते, ओ मॅडम तुम्ही मला फसवलंय. तुम्ही फसून माझ्याकडून सगळं रेकॉर्ड करून घेतलं. मी बाहेर सगळ्यांना जाऊन सांगेल. तुम्ही मला पैशांचं आमिष दाखवलं आणि हे सगळं बोलून घेतलं. यात मालक साहेबांची काही चूक नाहीये. मी सगळ्या जगाला सांगेल. तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल. शलाकाला खूप राग येतो. शलाका चक्क आनंदीचं तोंडच पकडते आणि म्हणते, ए आनंदी, काल परवा आलेली पोरगी तू मला शिकवशील का? अगं अनेक वर्षांपासून त्या युगंधरला ओळखते मी. एक नंबरचा नालायक निर्लज्ज माणूस आहे तो. फसवतोय तुम्हाला सगळ्यांना. आनंदी चिडून म्हणते, गप्प बसा. ते नाहीत तर तुम्ही वाईट आहात. एक नंबरच्या कपटी खोटारड्या आहात. मला फसवून मला दिसत नाही याचा फायदा उचललाय तुम्ही. आणि बरं झालं मला तुमचे पैसे नकोय. तुमच्यासारख्या बाईचे पैसे घेतले असते ना तर माझे आबा माझ्यावरच चिडले असते की अशा कपटी बाईचे पैसे तू का आणले. मला तुमचा 1 रुपया नकोय. आम्ही आमचं पाहून घेऊ. मी तुमच्या पैशाने माझ्या आबांचं ऑपरेशन नाही करणार आणि तुमचा खरा चेहरा सुद्धा मी सगळ्यांसमोर आणणार की तुम्ही काय कटकारस्थान केलंय. शलाकाला खूप राग येतो. ती आनंदीचा हात पकडते आणि आनंदीला ढकलून देते. आनंदी बिचारी खाली पडते. शलाका म्हणते, जा निघ, काय करायचं ते कर. आनंदीला खूप वाईट वाटतं. आनंदी ही कशीबशी उठते आणि घराबाहेर पडते. आणि मग ही शलाका या कॅमेरामनला सांगते, ए अरुण, आत्ताच्या आत्ता जायचं. हा व्हिडिओ एडिट करायचा आणि न्यूज चॅनलला पाठवायचा. सगळ्या जगाला कळलं पाहिजे हा युगंधर कसा माणूस आहे. युगंधर, आता तुला कळेल या शलाकाचा धमाका कसा असतो ते. शलाकाने खरंच खूप मोठा प्लॅन बनवलाय आणि आपला प्लॅन यशस्वी झाला. आता युगंधरची संपूर्ण देशात चांगलीच बदनामी होईल म्हणून शलाका खूप खुश होते. इकडे हॉस्पिटलमध्ये सगळेजण आनंदीची वाट पाहत असतात आणि तेवढ्यात आनंदी तेथे रडत रडत धावत पळत येते. आरती विचारते, काय झालं आनंदी, पैशांची व्यवस्था झाली का? तर आनंदी सांगते, नाही, पैशांची व्यवस्था नाही झाली, पण माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली आहे. आरती विचारते, काय झालं? वरून सुद्धा घाबरतो. आनंदी सांगते, त्या शलाका मॅडमने आपल्याला फसवलंय आणि माझ्यामुळे मालक साहेब खूप मोठ्या गोत्यात येणार आहे. आरती घाबरते आणि म्हणते, तू बस आधी खाली आणि सांग मला काय झालं ते स्पष्टपणे. आनंदी ही पाणी पिते. आरती विचारते, सांग आता काय झालं? आनंदी सांगते, त्या शलाका मॅडमने मला बोलवलं आणि मग त्या मला त्यांच्या घरी घेऊन गेल्या. आधी तर त्या माझ्याशी गोड गोड बोलल्या की मी तुला मदत करेल, तुला पैसे पुरवेल. आणि मग त्यांनी मला विचारलं की तेथे तुमच्या हॉस्पिटलमध्ये आणि मग फॅक्टरीमध्ये काय घडलं. तर मी त्यांना सगळं खरं खरं सांगितलं का आम्ही इन्शुरन्स कार्ड घेऊन गेलो पण आबांचा इन्शुरन्स रिन्यू नव्हता, त्यामुळे आम्हाला पैसे काही मिळू शकले नाही.
आरती विचारते, मग त्यात काय झालं, हे सगळं खरंच आहे ना? आनंदी सांगते, हो ग ताई, हे सगळं खरं आहे, पण त्या शलाका मॅडमने मला फसवलं. तेथे छुपे कॅमेरे होते, त्यांनी माझं सगळं बोलणं रेकॉर्ड करून घेतलं आणि मला आता धमकी दिली आहे, मी तुझ्या मालक साहेबांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे. हे सगळं न्यूज चॅनलवर चालवणार, मालक साहेबांना बदनाम करणार, त्यांना बर्बाद करून टाकणार. आरती वरून सगळ्यांना जबर धक्का बसतो. आनंदी म्हणते, ताई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मला माफ कर. मला नव्हतं माहीत त्या मला असं फसवताय आणि त्यांनी मग मला पैसेसुद्धा नाही दिले. आरती डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, आनंदी, हे काय केलंस तू? अगं, मालक साहेबांनी आपली किती मदत केली आहे, आपल्या सगळ्यांना नोकऱ्या दिल्या, आपलं कर्ज फेडलं आणि आता त्यांना जर हे कळलं तर काय होईल? आनंदी म्हणते, सॉरी ग ताई, मला नव्हतं माहीत असं सगळं होणार आहे, पण त्यांनी मला फसवलं. आता काय करायचं? आता आपल्या आबांचं ऑपरेशन कसं होणार? मालक साहेब चिडले तर काय होतील? आरतीला सुद्धा कळत नाही की आता काय करायचं. आणि त्याच वेळेस न्यूज चॅनलवर बातमी सुरू होते. प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांच्या फॅक्टरीत कर्मचाऱ्यांच्या जीवाबरोबर खेळ. आरती, आनंदी, वरुण, आर्ची सगळेजण टी व्हीवर ही बातमी पाहू लागतात. आरती डोक्यालाच हात मारून घेते, एवढ्या लवकर ही बातमी टी व्हीवर आली सुद्धा. आणि मग चक्क आनंदीचा व्हिडिओ सुरू होतो. आनंदी जे काही बोलली ते सगळं टी व्हीवर प्ले होत असतं, न्यूज चॅनलमध्ये येत असतं. आनंदी म्हणाली की आमच्या आबांच्या ऑपरेशनसाठी 3 लाख रुपयांची गरज होती, पण फॅक्टरीने आमच्या आबांचा जो इन्शुरन्स काढला होता तो इन्शुरन्स एक्सपायर झाला आहे. साहेबांनी तो रिन्यू केलेला नाही आहे, त्यामुळे आम्हाला खूप अडचण आली. हे ऐकून आरती, आनंदी, वैशाली सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. वरुणला सुद्धा कळत नाही की आता काय करायचं. आनंदी ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, आरती ताई, मी आता काय करू? मालक साहेब माझ्यावर खूप चिडतील, आता पुढे काय होईल? पण आता पुढे काय होणार या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसतं. पण इकडे चंदन आणि शलाका मात्र चांगलेच खुश असतात आणि चंदन शलाकाला म्हणतो, वा शलाका मॅडम, वाह, तुम्ही तर एकदम टांगापलटी घोडे फरारच केलेत, तुमचा प्लॅन लय भारी होता. तर शलाका म्हणते, चंदन, अजून ही तर सुरुवात आहे. त्या आनंदीला आहे ना मी असं गॅसवर ठेवणार आहे की तिची आता सुटका नाही. तिच्यामुळे त्या युगंधरने माझं इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडून हिरावून घेतलं ना, आता मी त्या आनंदीला काही सोडणार नाही आहे. मी त्या युगंधरला तर बर्बाद करणारच आहे, पण त्या आनंदीच्या मदतीने, आणि मग हळूहळू त्या आनंदीला सुद्धा संपवणार. त्यांना अजून माहीत नाही आहे शलाका म्हणजे धमाका. शलाका चांगलीच खुश असते आणि इकडे युगंधर आपल्या घरी असतो. एक दुसराच माणूस त्याच्याबरोबर असतो, शिर्के काही अजून आलेला नसतो आणि युगंधरला एकानंतर एक शिर्केंचे मेसेज येतात. युगंधर मेसेज पाहतो तर त्यावर लिहिलेलं असतं, न्यूज चॅनल पहा. युगंधर टी व्ही सुरू करतो तर त्याला तीच आनंदीची बातमी दिसते, ज्यात आनंदी सांगतेय की मालक साहेबांनी कर्मचाऱ्यांचे इन्शुरन्स रिन्यू केले नाही, त्यामुळे माझ्या आबांचं ऑपरेशन होऊ शकलेलं नाही आहे. मालक साहेबांनी हे खूप चुकीचं केलं आहे. आणि मग न्यूज चॅनलवाले युगंधरची बदनामी करत असतात की प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर आपल्या फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळताय, स्वतःची खिसे भरताय, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात टाकताय. हे सगळं पाहून युगंधरच्या तळपायची आग मस्तकात जाते. आनंदीने चक्क माझ्याविरुद्ध एवढं मोठं कपट कारस्थान केलं, इतका मोठा धोका दिला, आणि तो खूप चिडतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता शिर्केंना निरोप धाडा, त्या आनंदीला माझ्या समोर उभं करा. आणि हा जो युगंधरचा रुद्रावतार असतो तो खूपच डेंजरस आहे. आता आनंदीचं काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आनंदीला फसवलंय शलाकाने, पण शलाकाने हे सगळं केलंय हे युगंधरला माहीत नाहीये आणि युगंधर हा आनंदीवरच चिडलाय, युगंधरची बदनामी झाली आहे एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण आनंदी या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. आनंदी युगंधरला भेटायला त्याच्या घरी येईल. युगंधर तिच्यावर खूप चिडेल आणि म्हणेल, आनंदी, हा साधा भोळा चेहरा करून तू मला फसवलंय, माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय, आजपासून माझ्या कंपनीत पाय ठेवायचा नाही, तुला माझ्या फॅक्टरीत जागा नाही, असं म्हणून युगंधर आनंदीला नोकरीवरून काढून टाकेल. आनंदी खूप दुःखी होईल
आपली नोकरी गेली याचं तिला दुःख नसेल, पण शलाकाने आपल्याला फसवलं आणि मालक साहेब मला चुकीचं समजताय याचं तिला दुःख वाटत असेल. आणि मग आनंदी मनाशी ठरवणार, फक्त 12 तासाच्या आत मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेल आणि हे सगळं शलाकाचं कपट कारस्थान होतं हे सगळ्या जगासमोर आणेल. आणि यासाठी वरुण आणि आर्ची तिची मदत करतील. हा माणूस नेमका कोण होता हे ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतील, ज्या न्यूज रिपोर्टरने चोरून लपून तिचा व्हिडिओ शूट केला होता. मग आनंदीला हे जमेल का? ती स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? आनंदी ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? शलाकाचा खरा चेहरा, तिचं कपट कारस्थान संपूर्ण जगासमोर आणू शकेल का? आणि यावर युगंधर विश्वास ठेवणार का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.